एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आहे संडे आणि आता वाजले आहेत सकाळचे 7। आज आम्ही संडे असल्यामुळे सुद्धा लवकर उठलो आहे, कारण आज आम्ही ठरवलं होतं सकाळी सकाळी अव्यांला घेऊन वॉकला जायचं। तर अव्यान सुद्धा आज लवकर उठला। अव्यान झाल्यानंतर आम्ही दोघं सोबत फारसं कधी लेकला गेलो नाही, म्हणून म्हटलं आजची सकाळ छान लेकवरती घालूया। लेकपर्यंत आम्ही गाडीने जाणार आहे। इथं आम्ही पोहोचलो आहे आता लेकवरती, आणि लेकवरती पोहोचताच आम्हाला आमचे नेबर्स भेटले, तर आम्ही सोबतच वॉक करतो आहे। लेकची ही ग्रीनरी, इथली शांतता खूप छान वाटते आणि खूप छान छान पक्ष्यांचा सुद्धा आवाज येतो इथं। लेकवरती अव्यान सारखा धावतो आहे आणि विशेष म्हणजे आम्ही त्याच्यासाठीच आलेलो, त्याला असं मनमोकळं धावायला मिळेल। त्यानंतर आमचे जे नेबर्स होते त्यांना काही काम होतं म्हणून ते निघून गेले, आणि आम्ही आता या लेकच्या काठावरती मस्त रिलॅक्स करणार आहे। इथं खूप जास्त हवा चालू आहे, तुम्हाला दिसते आहे का व्हिडिओमध्ये? दिवसाची सुरुवात एवढी छान झाली आहे। पकड़ जाता इकडे अव्यांला ते दीदींकडे जायचं आहे। आधी तर लाजतो आहे त्यांच्याकडे जायसाठी, थोड्या वेळाने होतील फ्रेंडली। आता तिथपर्यंत पोहोचला आहे तरी सुद्धा त्यांच्यामध्ये मिक्स नाही झाला अजून। तिथपर्यंत जातो येतो हेच चाललंय। आणि फायनली अव्यन त्यांच्यासोबत मिक्स झाला। इकडे इथे बसा, इथे बसा। थोडं जाता। इथं आम्ही 1 तास बसलो, त्यानंतर आता भूक लागली होती म्हणून आम्ही नाश्ता करण्यासाठी बाहेर निघालो। इथे काय खेळला दिवसावर सांग मला, तू काय खेळला? माती खेळला का? आणि ह्या त्या 2 दीदी ज्या अव्यांसोबत खेळल्या होत्या। आज एवढं मस्त सनी वेदर आहे ना, खूप छान वाटते आहे आणि गरमी सुद्धा नाही। आणि आता आम्ही पोहोचलो आहे आमच्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये। इथला इडली वडा आम्हाला खूप आवडतो। आणि
आणि इथल्या या रेस्टॉरंटमध्ये डेली फ्रेश फुलांची माळा लागते। छान ना। इथं आमची पहिली डिश आली आहे इडली वडा। त्यानंतर माझ्या हस्बंडनी हा काहीतरी राईस घेतला होता, ह्या गोड पुऱ्या होत्या। त्यानंतर मी हा डोसा ऑर्डर केलेला। हा स्पंज डोसा, हा सुद्धा खूप टेस्टी लागतो। आणि अव्यांला इथे त्याचा फ्रेंड भेटला, त्यामुळे अव्यान त्याच्यासोबत आता इथं खेळतो आहे। आणि खेळता खेळता अव्यांला इथे मी भरवते सुद्धा आहे। नाश्ता केल्यानंतर आम्ही इथं रिलायन्समध्ये आलो आहे। घरामध्ये 1-2 छोट्या वस्तू पाहिजे होत्या। आम्ही लवकर आल्यामुळे इथं बाहेरचे सर्व शॉप बंद आहेत। इथं माझे फेवरेट वेफर्स मिळतात। शॉपिंग आमची झाली आहे आणि त्यामध्ये अव्यान फार कंटाळला। आणि हा आहे स्कॅम, 99 मध्ये ते छोटंसं गिफ्ट देणार। बाहेरून आल्यानंतर अव्यान सुद्धा झोपला होता आणि आम्ही सुद्धा झोपलो होतो। उठल्यानंतर आता गरमागरम मस्त कॉफी पितो। कॉफी नंतर आम्ही आलोय आता घराजवळच्या नारायणा क्लिनिकमध्ये। माझ्या हातांना खूप खाज सुटली होती, ती दाखवण्यासाठी। आणि इथं अव्यांच्या पप्पांना हा टेबल आणि चेअर बाल्कनीमध्ये बसण्यासाठी पाहिजे आहे। घरी आल्यानंतर अव्यांला इथं मी फ्रूट्स कट करून देते आहे। त्यानंतर आमच्या तिघांसाठी सुद्धा मी ऑमलेट बनवते। बघ हाय हा मतलब कशा आहे त्यानंतर सकाळच्या अंघोळी आम्ही आता केल्या। आता वाजले संध्याकाळचे 5 आणि आम्ही निघालो आहे हनुमानजीच्या मंदिरामध्ये। खूप प्रसन्न वाटतं इथं आल्यानंतर। संकटमोचन हनुमान की जय। आणि इथं प्रसादामध्ये होती गव्हाची खीर आणि वडे। घरी आल्यानंतर मी बनवते आहे फोडणीची खिचडी। का रात्रीची कढी आणि ठेचा होता, त्यामुळे आज फोडणीची खिचडी बनवायचं ठरवलं। फोडणीच्या खिचडीसाठी इथं मी कुकरमध्ये थोडेसे ऑइल घातले, त्यामध्ये जिरं, मोहरी, कांदा, आलं लसूणची पेस्ट, त्यानंतर त्यामध्ये सर्व व्हेजिटेबल्समध्ये मी घातला आहे बटाटा, कॅरट, वटाणा आणि टोमॅटो। त्यानंतर मसाल्यांमध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि धना पावडर। आता हे मसाले 1 ते 2 मिनिट यामध्ये छान परतवून घेते। त्यानंतर यामध्ये डाळ आणि तांदूळ घालते। हे सर्व छान मिक्स करून त्यामध्ये मी मीठ आणि पाणी घालून कुकरचे झाकण बंद करून घेते। आज खिचडी सोबत कढी आहे, नाहीतर मी नेहमी रायता बनवत असते। आणि असं जेवण कुठल्याही 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा मिळणार नाही। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।